श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। श्रावण महिना 5 ऑगस्ट 2024 रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि त्या दिवशी सोमवार आहे, म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी होत आहे। आता आपल्या घरामध्ये कोणी व्यसनी व्यक्ती असतील किंवा आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असतील, हट्टी तापट व्यक्ती असतील, घरामध्ये नोकरीचा किंवा आर्थिक काही प्रश्न असेल तर त्याचा उपाय म्हणून आपण रुद्राभिषेक करत असतो। आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची सगळ्यात आवडती सेवा ती कुठली असेल ती म्हणजे रुद्र अभिषेक। आणि तो आपल्याला कसा करायचा आहे, श्रावण महिन्यात महिनाभर करायचा आहे किंवा ज्यांना वेळ नाही आहे जास्त त्यांनी सोमवारी कसा करायचा आहे, तीर्थ कसं घ्यायचं आहे आणि काय काय उपायांवर हे तीर्थ चालणार आहे, काय काय उपाय म्हणून काय काय प्रश्नांवर हे तीर्थ चालणार आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आता श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करत असतो। आता वर्षभरही आपण भगवान शंकरांची सेवा करतो, पण श्रावण महिना हा महादेवांचा म्हणजे भगवान शंकरांचा खूप आवडता असा महिना आहे, म्हणून त्यामध्ये आपण जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करतो। आणि भगवान शंकर ही भोळी देवता असल्याने आपल्याला आपण जी काही सेवा करतो किंवा जे काही आपण मनापासून भक्ती करतो आणि काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला ते लगेच आणि लवकर देत असतात, कारण ते प्रसन्नही लवकर होतात। म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। त्यापैकी अतिशय सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय प्रभावी शंकरांची खूप आवडती अशी सेवा म्हणजे रुद्राभिषेक आपल्याला करायचा आहे। तो कसा करायचा आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। आता सगळ्यात आधी रुद्र अभिषेक आपण जेव्हा करतो त्याचं तीर्थ आपण कोणाकोणाला देऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुमच्या घरात अतिशय व्यसनी व्यक्ती असतील किंवा खूप हट्टी, खूप तामसी, खूप लवकर राग येणारे असे काही लोक असतील किंवा अशी एखादी व्यक्ती असेल त्याच्यामुळे घरातलं वातावरण आपलं खराब होतं किंवा चिडचिड होतं किंवा व्यसनी लोकांना आपण कंट्रोल करू शकत नाही, म्हणून व्यसनी लोकांसाठी हे तीर्थ तुम्ही देऊ शकता जे काही आपण रुद्राभिषेक करणार आहोत त्याचं। आणि त्याच्यासाठी काय वाचायचं, कसा रुद्राभिषेक करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते। त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये आर्थिक काही समस्या असतील, कर्जबाजारीपणा असेल किंवा पैसा आलेला पुरत नसेल, त्याच्यासाठी कसा अभिषेक करायचा आहे आणि कसं तीर्थ घ्यायचं आहे ते कोणी घ्यायचं याची माहिती आपण बघूया। आणि अभिषेक आपण कसा करायचा त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते। आता आपण रुद्र अभिषेक करण्यासाठी मांडणी कशी करायची आहे, आपल्याकडे मी एक ताम्हण घेतलेला आहे। तुमच्याकडे ताम्हण असेल तर ठीक आहे, ताटही घेऊ शकता, पण थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आहे, कारण आपण अर्धा पाऊण तास किंवा कोणाला त्यापेक्षा थोडा जास्तही वेळ लागू शकतो, तेवढं हे तीर्थ त्या भांड्यामध्ये जमा झालं पाहिजे, कारण मध्ये आपल्याला वाचताना डिस्टर्बन्स नको किंवा कुठलीही सेवा करताना मध्ये उठणं किंवा मध्ये ते थांबवणं हे कधीही चांगलं नाही। तर आपण इथे गळती पात्र ठेवलंय आणि आपण पिंडीवर करतोय। जर तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर तुम्ही यंत्रावर सुद्धा रुद्राभिषेक करू शकता। माझ्याकडे पिंड आहे तर मी पिंड ठेवली आहे महादेवाची। पिंड शक्यतो आपल्या मंदिरामध्ये पंचधातूचीच असावी, जी आपल्याला स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल। दगडाची, काचेची किंवा इतर धातूची पिंड आपल्या घरातल्या मंदिरामध्ये किंवा घरातल्या देवघरामध्ये ठेवू नये, शक्यतो पिंड ही पंचधातूचीच असावी। आता पिंड ठेवून असं पाणी गळत राहील किंवा आपण जेव्हा ज्याच्याकडे अगदी गळतीपात्र नाही आहे ते हाताने म्हणजे चमच्याने किंवा पळीने पाणी वाहून करू शकता, पण ते करताना आपल्याला वाचायला थोडंसं डिस्टर्बन्स होतं, त्यामुळे गळतीपात्र शक्यतो तुमच्याकडे असावं। आता रुद्राभिषेक वाचताना सगळ्यात पहिले मांडणी तुम्ही पाहिली आहे। रुद्राभिषेक वाचायला सुरुवात करताना सगळ्यात आधी आपल्याला महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। महाराजांचा आशीर्वाद म्हणजे महाराजांची पूजा झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि रुद्र अध्याय सुरू करताना आपल्याला सगळ्यात आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे, जे नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये पहिल्याच पानावर आहे। त्यानंतर तुम्हाला मंत्र विभागामध्ये महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे आणि पंचप्रणवयुक्त महामृत्युंजय मंत्र आणि पंचप्रणवयुक्त महामृत्युंजय मंत्र हे 11 वेळा तुम्हाला म्हणायचे आहेत। त्यानंतर
अभिषेक सुरू करण्याच्या आधी तुम्हाला शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणायची आहे. तीही नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये आहे. शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणजे भगवान शिवशंकरांची 108 नावं. त्यानंतर तुम्हाला ध्यान करायचं आहे, म्हणजे शिवप्रार्थना ध्यान. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, हे 11 वेळा म्हणायचं आहे. आणि त्यानंतर एकदा तुम्हाला काळभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं आहे 1 वेळा. हे सगळं म्हणून झाल्यानंतर तुम्हाला रुद्र अभिषेक सुरू करायचा आहे, ते म्हणजे शिवमहिम्न आणि रुद्राध्याय. शिवमहिम्न स्तोत्र आपण जेव्हा वाचतो त्यावेळेस जे तीर्थ जमा होईल किंवा त्यावेळेस ते तीर्थ साचेल, ते तीर्थ तुम्हाला हट्टी तापट व्यसनी लोकांना, जे व्यसनी आहेत म्हणजे दारू पितात किंवा कुठले कुठले व्यसन करतात आणि त्याच्यावर तुम्हाला काही उपाय मिळत नाही आहे किंवा ते ऐकत नाहीत, व्यसन सोडत नाहीत, त्या लोकांना जे तुम्ही शिवमहिम्न स्तोत्र वाचाल, हे आधी जी काही सेवा मी रुद्राध्याय सुरू करण्याच्या आधी सांगितलेली आहे ती सेवा करून झाल्यानंतर स्वामी स्तवन, शिवाष्टोत्तर शतनामावली, महामृत्युंजय मंत्र, पंचप्रणवयुक्त महामृत्युंजय मंत्र आणि काळभैरवाष्टक आणि शिव ध्यान म्हणजे शिवहर शंकर नमामि शंकर ही प्रार्थना 2च ओळींची आहे. ते ध्यान म्हणून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही शिवमहिम्न स्तोत्र वाचाल, त्या शिवमहिम्न स्तोत्र वाचून झाल्यानंतर जे तीर्थ आहे ते तीर्थ उपाय आहे तो म्हणजे हट्टी व्यसनी आणि तापट व्यक्तींसाठी ते तीर्थ तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला काही आर्थिक प्रश्न असतील तर आर्थिक प्रश्नांसाठी तुम्ही रुद्राध्याय वाचायचा आहे. आता रुद्राध्याय वाचताना संपूर्ण रुद्राध्याय वाचायचा आहे, तो म्हणजे नमक चमक पूर्णपणे. नमक विभाग आणि चमक विभाग हा पूर्ण वाचून झाल्यानंतर एक रुद्राध्याय पूर्ण होतो. हे सगळं जे काही मी सांगते आहे त्या सगळ्या सेवा तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये मिळून जातील. रुद्राध्याय आणि शिव महिम्न स्तोत्र हे तुम्हाला अनुक्रमणिकेमध्ये बघितलं तरी सगळं मिळून जाईल की कुठल्या पेजवर कुठलं स्तोत्रमंत्र आहे. आता हे दोन्ही तुम्ही वाचू शकता, शिवमहिम्न आणि रुद्र. पण जे जे तुमचे काही प्रश्न असतील, जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल, व्यसनी व्यक्ती असेल किंवा हट्टी तापट व्यक्ती असेल, त्याच्यासाठी तुम्ही शिवमहिम्न वाचायचं आहे आणि शिवमहिम्नचा अभिषेक करून ते तीर्थ त्यांना प्यायला द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला पैशांसंबंधी काही प्रश्न असतील, आर्थिक अडचणी असतील, कर्जबाजारीपणा असेल किंवा काही नोकरीचा प्रश्न असेल, विवाहासाठी अडथळे असतील, तर ते त्या प्रश्नांसाठी ज्या व्यक्तींना तुम्हाला तीर्थ द्यायचं आहे त्यावेळेस तुम्ही रुद्राध्यायाचा अभिषेक करून ते तीर्थ तुम्ही त्या व्यक्तीला द्यायचं आहे. आता आपण रुद्र अभिषेक कसा करायचा याची मांडणी बघितली आहे आणि ते तीर्थ तुम्ही कसं वाचून कोणाला द्यायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. आता ज्यांना वाचता येत नाही त्यांनी रुद्राध्याय यूट्यूबला लावून दिला तरी चालेल किंवा दिंडोरी प्रणीतच्या जो चॅनल आहे त्याच्यावरती रोज रुद्र अभिषेक घेण्यात येतो श्रावण महिन्यामध्ये. किंवा जर तुमच्या जवळपास कुठं केंद्र असेल तर तुम्ही केंद्रात देखील जाऊ शकता, कारण केंद्रामध्ये गेल्यानंतर केंद्रामध्ये सुद्धा श्रावण महिन्यामध्ये सोमवारी रुद्राभिषेक घेतात. जर तुम्ही तिथे गेलात तर अतिशय उत्तम, कारण ज्यावेळेस आपण सामुदायिक सेवा करतो, सामूहिक सेवा करतो, त्यावेळेस त्याचं फळ आपल्याला तितक्या पटीने मिळतं. जर 100 लोक सेवा करत असतील तर त्या 100 लोकांचं पुण्य तिथल्या प्रत्येकाला मिळत असतं. म्हणून जर तुम्ही केंद्रात जाऊ शकत असाल तर अतिशय उत्तम, तुम्ही केंद्रातही रुद्राध्याय करू शकता. आता हा रुद्राध्याय किती दिवस करायचा आहे आणि कोणी करायचा आहे, स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही हा अभिषेक करू शकतं, रुद्राभिषेक करू शकतं. त्याचं फळ सगळ्यांनाच नक्की मिळतं. फक्त महिलांनी त्यांचा मासिक धर्म पाहून सुतक विटाळाला तर तेवढे दिवस सोडून तुम्ही संपूर्ण श्रावण महिनाभर हे करू शकता. आणि जर तुमच्या घरामध्ये काही प्रश्न असतील, सेवा म्हणून तुम्ही पूर्ण श्रावण महिना करा. जर तुम्हाला पूर्ण महिनाभर वेळ नसेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी, आता या श्रावण महिन्यामध्ये, या वर्षाच्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला 5 सोमवार आलेले आहेत, तर ते 5ही सोमवार तरी तुम्ही, जरी तुम्हाला रोज जमत नसेल तर 5 सोमवार तरी तुम्ही ॲटलिस्ट हा रुद्राभिषेक करा आणि ते तीर्थ तुम्ही घरातील सगळ्यांनी घ्या. त्याचा पर्टिक्युलरली परिणाम तुमच्या आजारी व्यक्तींवर किंवा तुमच्या घरातील हट्टी तामसी व्यसनी व्यक्तींवर होईल आणि जी आर्थिक परिस्थिती आहे तुमची त्याच्यातही सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. आता जेव्हा आपण रुद्राभिषेक करतो, जर तुमच्या घरामध्ये काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांसाठी तुम्ही करत असाल ना,
तर तुम्ही ती ही सेवा 40 दिवस करायची आहे. आणि ज्यांना फक्त सेवा म्हणून करायची आहे तर त्यांनी 5 सोमवार केली तरीही चालेल, कारण सोमवार हा महादेवांचा वार आहे. त्या दिवशी तरी तुम्ही कमीत कमी ही सेवा नक्की करा. आता या सेवेला जेवढा वेळ लागतो तेवढं म्हणजे जे काही गळतीपात्रामध्ये टाकायला पाणी वगैरे आहे ते सगळं तुम्ही आधी घेऊन बसा, कारण सेवा करताना त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका. त्यामुळे त्या सेवेचं फळ तुम्हाला जास्तीत जास्त मिळतं आणि लवकर मिळतं. महादेव ही भोळी देवता आहे. आपण जर मनापासून कुठलीही सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला महादेव दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वामींचीही सेवा करायची आहे. स्वामींचीही नित्यसेवा विसरायची नाही आहे. श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर आपल्याला जास्तीत जास्त स्वामी सेवा करायची आहे. आता हा जेव्हा आपण अभिषेक करतो त्यावेळेस तुम्ही ते तीर्थ फक्त हट्टी तापट व्यक्तींनाच द्यायचे असं नाही आहे. तुम्ही घरातल्या प्रत्येकाने हे तीर्थ घ्यायचं. लहान मुलांना सुद्धा अगदी तुम्ही तीर्थ द्या. व्यसनी माणसांना जर तुम्हाला तीर्थ द्यायचं असेल तर त्यांना जे काही पाणी तुम्ही प्रत्येक वेळी देता त्याच्यामध्ये ते तीर्थ मिक्स करून द्या. किंवा तुम्ही चहा बनवताय, त्यांच्यासाठी काही खायला बनवताय तर त्यातही ते तीर्थ तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे जर 40 दिवस तुम्ही त्यांना ते तीर्थ दिलं तर त्या माणसाचं व्यसन अतिशय कमी होईल किंवा ते व्यसन ते सोडून देतील. इतकी ताकद या रुद्र अभिषेकाच्या तीर्थामध्ये आहे. त्यामुळे श्रावण महिन्याच्या या पवित्र वेळी तुम्ही ही सेवा सुरू करा. पूर्ण महिनाभर करा, 40 दिवस करा. अगदी तुम्हाला जमत नसेल तर 5 सोमवार हा रुद्राभिषेक करा, कारण महादेवांची सगळ्यात आवडती आणि सगळ्यात प्रभावी ही सेवा आहे, तो म्हणजे रुद्राभिषेक. आता ज्यांना काहीच करायला जमणार नाही त्यांनी फक्त जर गळतीपात्र लावून पिंड ठेवून तुम्ही जर फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अशी 1 माळ 11 माळ हे केलं तरीही चालेल, कारण त्यातही आपल्याला शंकरांचा तितकाच आशीर्वाद मिळत असतो. आता हे तीर्थ झाल्यानंतर हे तीर्थ तुम्ही एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पिंड स्वच्छ करून, शक्यतो अभिषेक करताना स्वच्छ पाणीच घ्या. तुम्ही दूध वगैरे घेऊ शकता, पण तीर्थ तुम्हाला प्राशन करायचं असतं म्हणून ते दूध मिक्स केल्यानंतर तुम्हाला पिता येणार नाही किंवा प्यायला जमणार नाही आणि घरातील व्यक्ती ते पिऊ शकणार नाहीत. जर तुम्ही व्यसनी व्यक्तींना ते देत असाल तर त्यांच्या ते लक्षात येईल किंवा त्यांना ते आवडणार नाही प्यायला. म्हणून एकदम स्वच्छ पाणी घ्या आणि त्याचंच तुम्ही तीर्थ बनवा, म्हणजे ते तुम्हाला सगळ्यांना इझिली घेता येईल. तीर्थ बनवून झाल्यानंतर किंवा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर महादेवाची पिंड स्वच्छ पुसून त्याच्या म्हणजे जागेवर ठेवून, मंदिरामध्ये आपल्या देवघरामध्ये जागेवर ठेवून परत गंध अक्षता फुलं वाहून आपण पिंडीचं पूजा करायची आहे आणि एकदा दर्शन घ्यायचं आहे. आणि महाराजांना देखील हे सगळी सेवा झाल्यानंतर मुजरा करायचा आहे की महाराज आम्ही जी काही सेवा केलेली आहे त्याचं फळ आम्हाला योग्य ते फळ मिळू द्या आणि आमच्याकडून अशीच सेवा करून घेत राहा, अशी विनंती तुम्ही महाराजांना करायची आहे. रुद्र अभिषेक केल्यानंतर तुमच्या घरातील व्यसनाचे आणि आर्थिक प्रश्न हे नक्कीच सॉल्व्ह होतात, नक्कीच सुटतात. त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या कोणाकडे हे प्रश्न असतील विवाहाचे, संततीचे, आर्थिक किंवा व्यसनाचे, त्यांनी रुद्राभिषेक नक्की करा आणि नक्की या सेवेचा लाभ घ्या आणि तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा. मी सांगते म्हणून फक्त ऐकू नका, तुम्ही एकदा ही सेवा करून बघा, एकदा अनुभव घेऊन बघा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न या अभिषेकाच्या, रुद्र अभिषेकाच्या तीर्थाने सुटणार आहेत. त्यामुळे सेवा नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.